संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीमध्ये वक्तव्य. तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं सुरेश धस यांनी केलं कौतुक. बीडच्या सभेमध्ये चौफेर टोलेबाजी, आमदार सुरेश धस यांच्याकडून फडणवीसांचा उल्लेख. देवेंद्र बाहुबली तर आपण बाहुबलीची आई शिवगामी, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच, तर सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच ठेचा. खासदार उदयनराजे भोसलेंचा संताप. रेड्याच्या शिंगांच्या विधानावरून संजय राऊतांवरती हल्लाबोल, अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करावा शिवसेनेची मागणी, तर डॉक्टरांनी इलाज करावा भाजपचा टोला. रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती इन्कम टॅक्सचा छापा. तब्बल 14 तासांपेक्षा जास्त फलटणसह मुंबई पुण्याच्या घराची झाडाझडती. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदतवाढ. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय हे पटवून द्या, कोर्टाचा याचिकाकर्ते रशीद खान पठाणला सवाल. संत तुकोबांचे 11वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज यांची राहत्या घरामध्ये आत्महत्या. आर्थिक विवंचनेमधून टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद. शिर्डीमध्ये दर्शन रांगेतील भक्तांना मोफत जेवणासाठी मिळणार कुपन. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानाचा महत्त्वाचा निर्णय. उद्योगपती अनिल अंबानी फडणवीसांच्या भेटीसाठी मेघदूत बंगल्यावर. अंबानी आणि फडणवीसांच्या भेटीचं कारण अस्पष्ट. नऊपैकी 7 एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज. 2 एक्झिट पोलमध्ये केजरीवालांच्या आपला संधी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रयागराजच्या संगमावरती पवित्र स्नान. स्नानाच्या नंतर गंगापूजन. दिल्लीतल्या मतदानाच्या दिवशीच कुंभमेळ्याचा दौरा केल्यामुळे विरोधकांचा टायमिंगवरती आक्षेप. अमेरिकेनं बेकायदा राहणाऱ्या 205 भारतीयांना पाठवलं मायदेशी. स्थलांतरितांचा पहिला गट अमृतसरमध्ये दाखल. महाराष्ट्रातल्या 2 समावेश. आणि सोन्याच्या दरामध्ये मात्र विक्रमी वाढ. आज 87,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. लवकरच सोनं 90,000च्या वर जाण्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.